नागपूर मधली आहे। कफ सिरप प्रकरणी मध्य प्रदेश मधल्या 15 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं होतं आणि संशयित मेंदूज्वरामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती। आतापर्यंत एकूण 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। मध्य प्रदेश मधल्या बालकांवर नागपूरमध्ये उपचार सुरू होते। आणखीही काही जणांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जी आपली 36 पेशंटची लाईन लिस्ट आहे त्याच्यामध्ये आजच्या म्हणजे सकाळपर्यंतच्या रिपोर्टनुसार टोटल डेथ 21 झालेले आहेत। काल 2 पेशंटची डेथ झालेली होती। या 21 पैकी जे 15 पेशंट जे आहेत, 15 रुग्ण आहेत ते मध्य प्रदेशचे आहे। त्या 15 पैकी 14 पेशंट्स हे छिंदवाड्याचे आहेत। हो, या 36 पैकी जसं डिस्चार्ज आतापर्यंत 7 झालेले आहेत आणि काही ॲडमिट पण आहेत। एकूण 8 पेशंट आजच्या घडीला पूर्ण नागपूर मध्ये ॲडमिट आहे। त्यापैकी GMCला 3 रुग्ण ॲडमिट आहेत आणि 3 रुग्ण एम्सला आहेत आणि 2 एक पेशंट हे प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर पवार आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, आता कफ सिरप प्रकरणी मध्य प्रदेशच्या 15 बालकांचा नागपूरमध्ये मृत्यू झालाय, जे नागपुरात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भातला दुजोरा दिलेला आहे। काय अपडेट आहे या संदर्भातली? अगदीच अजिंक्य, देशभरात गाजत असलेला कफ सिरपचा प्रकरण, त्याचमध्ये जे आहे ते मध्य प्रदेश येथील 15 बालकांचा नागपूरमध्ये उपचार घेताना मृत्यू झाल्याची आकडेवारी जी आहे ते मनपाचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे। सोबतच संशयित जे मेंदूज्वराचे 6 रुग्ण होते त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। असे एकूण 21 रुग्णांचा जे आहे ते आतापर्यंत सद्यस्थितीमध्ये जे आहे ते मृत्यू झालेला आहे। सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर उर्वरित 8 रुग्ण जे आहेत ते उपचार विविध रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार घेत आहेत। त्यापैकी 3 रुग्ण नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात आहेत, तर 3 एम्स हॉस्पिटलमध्ये आणि इतर 2 जे आहेत ते खासगी रुग्णालयामध्ये सद्यस्थितीमध्ये उपचार घेत आहे। मात्र मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेले जे बालक आहेत त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती जी आहे ते आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। आणि एकूणच आपण याच पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर रात्रीच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजला भेट दिली। त्याचबरोबर एम्समध्ये आणि इतर खासगी रुग्णालयात ज्या ज्या ठिकाणी मध्य प्रदेशचे पीडित कुटुंबीय होते त्यांची त्यांनी सात्वनपर भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला की मध्य प्रदेशचं सरकार जे आहे ते त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आणि ज्या कंपनीने अशा पद्धतीचं औषधी निर्माण केलं त्या कंपनीवर त्यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे। संबंधित अधिकारी असतील, डॉक्टर असतील आणि कंपनीचे मालक असतील त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करत काही जणांना अटक देखील करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे नक्कीच आता एकूणच या प्रकरणाचे काही नमुने जे आहेत ते नागपूरमधून जे आहे ते वैद्यशाळेमध्ये पाठवण्यात आले। त्यामुळे या नमुन्याचा तपासाचा अहवाल जेव्हा येईल त्याच नंतर जे आहे ते रुग्णांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे। अजिंक्य, ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।